नमस्कार. मी मारुती काळदते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण आणखी एका नवीन औषधी आयुर्वेदिक वनस्पतीविषयी काही जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, असं बांधाच्या कडेला पडीक रानामध्ये अनेक ठिकाणी दिसणारी ही निरगुड ही वनस्पती आपल्या तर ही परिचयाचीच असेल, आपण ती ओळखलीच असणार आहे. सकाळी लवकरच आज या वनस्पतीविषयी काही जाणून घ्यावं म्हणून लवकर आलो होतो. सकाळचे 7:30-8च्या दरम्यानचा हा वेळ आहे. थंडी भरपूर आहे, पण तरीही काही महत्त्वाची अशी औषधी उपयोगी असलेली वनस्पती आपल्यापर्यंत त्याची माहिती पोहोचवण्यासाठी मी आलो होतो. मित्रांनो, संस्कृतमध्ये याला सिंधुवार, इंद्राणी, नीलपुष्पा असं म्हटलं जातं आणि हिंदीमध्ये या वनस्पतीला शिवारी, निशिंदा किंवा शेफाली अशा नावाने ओळखलं जातं. तर या निरगुडचे फायदे जर पाहायचे म्हटलं तर मित्रांनो, ज्या ठिकाणी सूज आली आहे, दुखतंय, वेदना होत आहेत, त्या ठिकाणी निरगुडीची पानं गरम करून बांधावीत. लवकरात लवकर आराम पडतो. किंवा जर आपले सांधे दुखत असले, हातपाय दुखत असले तरीसुद्धा या ठिकाणीसुद्धा या पानांचा आपण काढा तयार करून घ्यावा किंवा ह्या पानांची वाफ दिली तरी लवकरच हे दुखणं थांबतं. आणि असे ह्या पानांचा काढा, जी 3 पानं दिसतात किंवा कुठे कुठे ह्या वनस्पतीला 5 पानं दिसतात अशी, तर ही पानं काढून त्याचा जर काढा केला तर आपण तुम्हाला सांगतो, ज्या माणसाला सर्दी, खोकला, पडसं झालेले, ताप आलेले ते कमी होऊन जातं. त्याचबरोबर या वनस्पती ही अशी पानं काढून ती हातावरती चोळून त्याचा रस काढायचा आणि ते ज्या ठिकाणी जखम झाली त्या ठिकाणी ते जर लावला तर जखम लवकर बरी होते, लवकरच खपली धरते. आणि अंगावर ज्या ठिकाणी त्वचा खाजवते आहे किंवा आपल्याला फंगल इन्फेक्शन वगैरे झालेलं आहे, तर त्या ठिकाणी हा रस लावला तरीसुद्धा ते खाज कमी होते. अशी बहुउपयोगी असलेली ही वनस्पती, अशी हिरवीगार पानं आणि ह्याला अशी छोटी छोटी फुलं आपल्याला आलेली दिसतात. ही फुलं 2 प्रकारची असतात, अशी निळसर दिसणारी एक आणि दुसरी सफेद, अशा 2 जाती या निरगुडीच्या आपल्याला आपल्या भागामध्ये दिसून येतात. शेतकरी लोक अशा या झाडाच्या फांद्या काढून आपल्या शेताच्या बाजूने लावत असतात, जेणेकरून ते कुंपण तयार होतं आणि मग मोकाट जनावरापासून आपल्या शेतातील पिकांचं संरक्षण होत असतं. अशी ही फुलं याला येत असतात आणि छोटी छोटी फळंसुद्धा त्याला परत लागत असतात. तर ही अशी बहुउपयोगी असलेली वनस्पती म्हणजे याचं पान, फळ, फूल आणि साल आणि लाकूड हे सगळंच औषधामध्ये वापरता येतं. ज्या ठिकाणी म्हणजे घरात, आपल्या दुकानात किंवा आपल्या इमारतींमध्ये ज्या ठिकाणी मच्छरचा खूप त्रास होतो आहे किंवा मच्छरसारखे काही इतर किडे आहेत, त्या ठिकाणी ह्या झाडाचा पाला दुसऱ्या कचऱ्यासोबत पेटवून द्यायचा, म्हणजे त्याचा धूर त्या ठिकाणी करायचा. तर हे मच्छर किंवा तशा प्रकारचे किडे झाले असतील तर ते या धुरानं नक्की पळून जातात आणि मच्छरपासून आपली सुटका होते. ह्या वनस्पतीची पानं जशी उपयोगी, जसं फुलं उपयोगी, तसं त्याला येणारं छोटंसं फळ हे सुद्धा पोटातील जंत मारण्यासाठी फायदेशीर ठरतात. आपल्याला जर डोकेदुखीचा त्रास होत असेल तर ह्या पानांचा त्यावर सुद्धा औषध म्हणून उपयोग होतो. त्याचबरोबर खोबरेल तेलासोबत आपण जर ह्या पानांचा रस मिसळला आणि या तेलाच्या या मिश्रणाचं जर आपण शरीरावरती मसाज केला तर शरीरावरचे डाग निघून जातात आणि जर काही वेदना असतील तर त्यासुद्धा ताबडतोब पळून जातात. आपण आपल्या शेतात ही वनस्पती बऱ्याचदा पाहत असतो आणि त्याच्यामुळं ह्या वनस्पतीचे हे फायदे पाहून आपण तिचे जरी पावसाळ्यात फांदी काढून लावली तरीसुद्धा ती फुटते, म्हणजे ती येत असते. मित्रांनो, मी माहिती काढली त्याच्याप्रमाणे मला असे उपयोग तिचे सांगता आले. तुम्हालाही याबद्दल काही माहिती असेल तर नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या मारुती काळदते या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपणापर्यंत असे नवनवीन माहितीपूर्ण आयुर्वेदिक वनस्पतींचे व्हिडिओ आपल्यापर्यंत ताबडतोब पोहोचतील. नमस्कार, धन्यवाद.